छत्रपती संभाजीनगरमधील घटनेप्रकरणी कारवाई करू, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर राजरोसपणे महाराष्ट्रामध्ये लूट सुरू, जयंत पाटलांची टीका. इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी शैलेश पवारवर गुन्हा दाखल. अजित पवारांनी पक्षामध्ये घेताना लोकांना तपासून घ्यावं, गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना सल्ला. जळगावातील काहींचा दादांच्या पक्षामध्ये प्रवेश, काही दिवसांनी त्यांची प्रकरणं बाहेर पडतील, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. धनंजय मुंडेंकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं आता भुजबळांकडे. लाडकी बहीण योजनेमुळे 40-50 हजार कोटींचा खर्च वाढलाय. शिवभोजन थाळी बंद होऊ न देण्यासाठी सीएमना पत्र लिहिलं होतं. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेकडून लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न. एकनाथ शिंदेच लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार. शिंदेंनी घोषणा केल्यानंतर 2 महिन्यातच योजनेची अंमलबजावणी, संजय निरुपम यांचा दावा. कुलाबामधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश. नाशिकमधील ठाकरेंच्या सेनेचे नरेंद्र दराडे यांचाही पक्षप्रवेश. शिंदेच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश संपन्न.